तर गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? शुभ सकाळ सगळ्यांना. तर वेलकम बॅक टू अंकित्स अँड अंकिताज क्लब. तर अशी मॉर्निंग स्टार्ट झाली होती माझी वीकेंडची, कारण अंकित आणि डॅडी विनीत सगळे जाणार होते गावी काही महत्त्वाच्या कामाला, आणि निकिता वियानला घेऊन येणार होती. तर असा असतो माझं किचनचं व्ह्यू सकाळी सकाळी. इथे मी आप्यांचं पीठ भिजत ठेवलेलं, बघू शकता चांगलं वर आलं आहे. ह्यासाठी मी सगळ्या डाळी घेते आणि तांदूळ, म्हणजे उडदाची डाळ, आणि ह्याच्यामध्ये मी मुगाची, तुरीची आणि मग मसूरची डाळ घेते. सगळीच डाळ घेते मी ह्याच्यामध्ये आणि एकत्र ग्राइंड करते मी आणि हे भिजत ठेवते चांगलं. तर हे चांगलं भिजलं आहे. बघा इथे काय चालू आहे. अक्षरा स्कूल आहे. उठा 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 अक्षरा, स्कूल आहे, चला उठा. अनु, तुला स्कूल नाही, झोप, तुला सुट्टी आहे. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. तर मी ते नाश्त्याची तयारी करायला घेतली होती, म्हणजे अप्पेच बनवायचे होते. तर मी ते सगळ्यात अगोदर, माझी सवय आहे सगळं धुवून वगैरे घेते मी सकाळी उठल्यावर, आणि त्याच्यानंतर मी कांदा वगैरे कापायला किंवा काही छोटीशी डिश घेते, म्हणजे त्याच्यावरच कचरा वगैरे त्याच्यावर हे करते, म्हणजे आपला जो सरफेस आहे किचनचा तो घाण होत नाही, सारखा पुसावा लागत नाही. तर इथं मी बारीक कांदा वगैरे सगळं चिरून घेतला, कारण ते आप्यामध्ये मी फोडणी वगैरे देऊनच त्याच्यामध्ये ॲड करते, त्याने टेस्ट वगैरे छान येतो आप्यांना. आणि तुम्हाला कुठली भाजी वगैरे ॲड करायची असेल त्याच्यामध्ये तुमच्या आवडीची, तुम्ही तेही ॲड करू शकता आप्यामध्ये, अजून छान टेस्ट लागतं त्याचं. तर मग मी चहा वगैरे घातला आणि कांदा, मिरची सगळं काय कापून ठेवलं इथं. Light up the night, electric hearts in a city so bright. काय झालं अनु? का भांडताय? काय झालं? अरे पण काय झालं? ताई आहे ना मोठी. हां, काय झालं? असं नाही करायचं, ताई आहे ना. नो अनु, असं नाही. अक्षरा माझी खूप समजदार आहे एकदम. ओ माय गॉड, दात कुठे गेलं तुझं? बघू दादा. डोळ्यात येतोय. रात्री उंदराने नेलेला वाटतं. कधीचा गेलाय? काल रात्री. बोला आहे. तर अक्षरा रेडी झाली होती स्कूलसाठी, आणि आज सॅटर्डे होता तर अनुच्याला स्कूलला सुट्टी असते, आणि अक्षराला आप्पे खूप आवडतात, तर तिला टिफिनला पण मी पॅक करून दिले मस्त. तर सगळ्यांचा नाश्ताही झालेला, तर मी नाश्ता करायला बसले होते आणि मस्त झाले होते आप्पे. मस्त अंकितला, डॅडींना पॅक करून पण मी दिले, त्यांनी पण घेऊन गेले, त्यांनाही आवडले. खूपच क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट झालेले होते. तर वियान येणार होता, तर मला सगळं घर नीट आठवायचं होतं, सगळं क्लीन करायचं होतं, कारण तो खूप मस्तीखोर झाला आहे आणि खूप हे करतो. तर मला सगळं एकदम प्रॉपर अरेंज करायचं होतं. तेवढी एक्साइटमेंट पण होती तो येणार आहे. तर अक्षरा, अनायशा पण खूप एक्सायटेड असतात. तर अनायशा पण खूप एक्सायटेड होती. निकिता आणि मी तर आज प्लॅनच केलेलं की आज आपण वीकेंड मस्त स्पेंड करूया.
तर बघू शकता तुम्ही मी सगळं एकदम नीट अरेंज करून ठेवलं आहे, कारण आमचा वियान येणार आहे आज इथे घरी. मग प्रॉपर सगळं अरेंजमेंट करून ठेवली आहे, कारण की तो खूप मस्तीखोर झालेला आहे. तर सगळं लांबच ठेवले त्याच्यापासून. अनायशा आहे ना त्याला सांभाळायला आज, आहे ना अनु? तू ताई आहे ना त्याची. गिफ्ट काय बनवलं दाखव. वियानसाठी गिफ्ट बनवलं तू. काय हे काय गाणं बोलून दाखव. वाव, हा कुठला आर्ट आहे? हा काय काढलंस हे? काय बोल ना. कमेंट्स नाही, नो कमेंट्स. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आता वियाचे येणार. आता मी अंघोळ केली. आता मी तयारी केली. आता मी थांब. अरे कहना क्या चाहते हो? वियान वियान तुझी केली. हां असं एकदम नाही का चेहरा करतो जसं की मी काही केले नाही. मी त्यातला नाही. हां हां तेच जाऊ, भिजली थोडीशी सुसू झालीच आहे, ओव्हरफ्लो आमची. वियान वियान तर असं आमचं डिसाईड झालं आहे. आता खूप लेट नाश्ता झाला आहे निकिताचा, कारण ह्याचं आटपून वगैरे यायचं होतं वियानचं, आणि तिने नाश्ता वगैरे करून काय आली नव्हती. तर फायनली तिने आता नाश्ता केला आहे इथं येऊन. नाश्ता ऑलमोस्ट ते ब्रंचच समजा, पण आमचं परत सेकंड लंच होणार आहे. आणि निकिता बनवणार आहे आज बिर्याणी. कुठली बिर्याणी निकिता? मी अंडा बिर्याणी बनवणार आहे, मलाईवाली. येऊन मस्तपैकी खा. मस्त एकदम. तर आज माझी ड्युटी आज ही आहे की मी वियानला आज बघणार आहे आणि निकिता आज बिर्याणी बनवणार आहे. आणि अनायशाला खूप सर्दी झाली आहे, खूप म्हणजे तिला औषध द्यायचं आहे आता मला. चलो लेट्स मेक बिर्याणी. काय ग? घी नाही ग, ऑइलच आहे. वियान ते बघ. हो 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 थांबा थांबा थांबा. तर इथे अक्षराचा सुटायचा टाईम झाला होता आणि मी आणि अनायशा वियानला घेऊन निघालो होतो अक्षराला घ्यायला. आणि अक्षरा एकदम पळत पळत आली. जसं तिने वियानला बघितलं, मी आणलं त्याला, तर तिने घेतलं. मम्मी मी घेते. झाली तयारी? चालू आहे. चालू आहे. ओके. काय काय तयारी झाली आहे? अच्छा हे सगळं कापून ठेवलेलं आहे. आणि ते अंडी बॉईल करत ठेवले आणि इकडे तांदूळ धुतले ते. ओके. आणि हे वियानची बिर्याणी याच्यामध्ये कुकरमध्ये है ना वियान, है ना? तर निकिता काय करतेस तू आता? मी आता नारळ, मला धूर करायचं तर मग मी नारळ हे करते. अच्छा. बॅकअप कशासाठी? हे धुरी द्यायला, म्हणजे आपण ते स्मोकी फ्लेवरसाठी फ्लेवरसाठी आपण हे आज यूज करणार, सिन्स आपल्याकडे चारकोल नाही आहे. ओके. आणि आता कसली कसली फोडणी दिलीस तू ह्याचे? मी आता ह्याच्यात कांदा, लसूण, अद्रकची पेस्ट आणि मिरची टाकली आहे. आता ती होईल ब्राऊन झाल्यानंतर टोमॅटो टाकू. ओके. आणि ते टमॅटो आहे कापलेला. तिथे भात स्टीम होतोय आपला.
अंडे पण बॉईल झालेले आहेत. मी पण थोडंसं निकिताला हेल्प करते असं. जेवता तमन्नाला पण बघावं लागतं. हे बघा तरच आम्हाला जेवण घास उतरतो. हां बरोबर आहे. ही आमची मलाई अंडा बिर्याणी रेडी झाली आहे इथे. खूपच यम्मी दिसतीये निकिता, मस्त झालेली आहे. थँक्यू. आता आम्ही टेस्ट करू. आता फर्स्ट टेस्ट अक्षरा करणार आहे. अक्षरा टेस्ट. मी भरू तुला? थांब. नाही तू गरम गरम भरवते. नाही मी फुकून हां तुला पण भरवते. तू अँग्री बर्ड आहे रे आपल्या घरातली. Only older sister can bear this. Nice, you like it? मस्त मस्त झाली आहे. आता अनु ये. अंडा राईस विथ डीमन हंटर. इकडे पण दाखव. मस्त. आता वियान. कशी आहे वियान? मस्त आहे. वाव, बिर्याणी खाल्ली ना फर्स्ट टाइम? मस्त आहे ना. चला आमचा रिव्ह्यू भेटला, आपला अप्रूव्हर भेटला. आता आम्ही जेवू शकतो. आम्ही आता जेवतो. तुम्ही पण सगळे या जेवायला. मस्ती चालू आहे. जरा असं शांत बसणार ना. हां बिलकुल. हे बघ आता पोट भरलंय ना, तर एनर्जी आली आहे चांगली ना मस्ती करायची. यान काय झालं? झोप आली बघूला. झोप आली. इथे बघा बिछाना अंतरला. ॲक्टिंग हा, फुल ॲक्टिंग. हे काय हो? नो. हां तो ज्युनियर विनीत आहे. नो है ना यार? नो नो. काय बोलते मम्मी? काय बोलते? काय तर मम्मीनी संध्याकाळी कामावरून येताना पाणीपुरी आणली पार्सल. कारण आमचं जेवण आज थोडंसं लेट झालेलं आणि मस्त मज्जा केलेली. तर मम्मीनी बोललं की मी पार्सलच आणते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कळवा. मस्त वियांसोबत धमाल केली. आमचा लेडीज वीकेंड आमचा मस्त आज झाला. तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा.